नमस्कार शेतकरी मित्रांनो, माहिती उपयुक्तच्या या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण मित्रांनो जाणे खरीप पीक विमा जो 2024चा आहे तो कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाणार, का येत्या 8 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाणार, त्यामागचं नेमकं काय अपडेट आहे ते आज आपण व्हिडिओमध्ये बघूया. चला तर मग व्हिडिओला सुरू करू. शेतकरी मित्रांनो बघू शकता, या योजनेअंतर्गत 16 जिल्ह्यांतील सुमारे 27 लाख शेतकऱ्यांना 1,352 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. विमा कंपन्या या रकमेच्या 25% अग्रिम देण्यास तयार झाले आहेत. मात्र काही जिल्ह्यामध्ये विमा कंपन्यांचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. त्यासाठी कृषी सचिव या कंपन्यांशी थेट बोलणी करणार आहेत. पावसाच्या आणि 28 जिल्ह्यांमध्ये पीक उत्पादनास 50%पेक्षा जास्त घट झाली. या नुकसानीचे सर्वेक्षण कृषी विभागाने केले होते. या सर्वेक्षणावर आधारित अर्थसहाय्य देण्याचा निर्णय सरकारने घेतला. या प्रकरणीमध्ये काही सुधारणा करून शेतकऱ्यांना वेळेवर मदत पोहोचण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. तेही चालू असलेल्या खरीप हंगामात पावसाच्या खंडामुळे मोठ्या प्रमाणात झालेले पीक नुकसान जलद गतीने मोजून शेतकऱ्यांना मदत देण्यास प्रयत्नशील राहील. जसं बघू शकता, बुलढाणा, बीड आणि वाशिम या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या अपिलावर निर्णय घेण्यात आला आहे व बुलढाणा आणि बीड जिल्ह्यामधील नुकसानीची अधिसूचना मान्य करण्यात आलं असून त्यानुसार या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना अग्रिम देण्यास विमा कंपनी म्हणजे की मित्रांनो बघू शकता, 25% जो पीक विमा आहे तो बीड जिल्हा आणि बुलढाण्यातील शेतकऱ्यांना मिळू शकतो असं त्यांनी मान्य केलेलं आहे कंपनीने. मात्र वाशिम जिल्ह्याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. प्रचंड पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत व त्यांच्या मदतीसाठी सरकार प्रयत्नशील आहे. राज्यात कोणत्या भागात किती नुकसान झाले आहे त्या संदर्भातील स्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना वेळेची मदत पोहोचण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेअंतर्गत 27 लाख शेतकऱ्यांना 1,352 कोटी रुपयांच्या मदतीचा निर्णय घेतला. या मदतीच्या 25% रक्कम शेतकऱ्यांना अग्रिम म्हणून देण्यास पीक विमा तयार झाले आहेत. मात्र काही जिल्ह्यांमध्ये विमा कंपन्यांनी प्रलंबित आहेत, म्हणजे कंपन्यांचा निर्णय प्रलंबित आहे. या प्रश्नावर सरकार लक्ष देऊन शेतकऱ्यांना वेळेवर मदत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते. जसं मित्रांनो, शेतकरी मित्रांनो बघू शकता, 25% अग्रिमचा जो आहे ते कंपन्या म्हणजे द्यायला तयार झालेल्या आहेत. मग आता कधीपासून ती सुरुवात होते, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, हे बी पाहण्यासारखं होईल. जसं बघू शकता शेतकरी मित्रांनो, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे सर्वेक्षण कृषी विभागाने केले आहे. या आधारावर शेतकऱ्यांना मदत देण्यास चा आराखडा तयार करण्यात आला आहे व पावसाच्या खंडामुळे 28 जिल्ह्यांमध्ये पीक उत्पादन 50%पेक्षा घट आली आहे व नुकसानीची जलद गतीने मोजणी करून शेतकऱ्यांना वेळेस मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. जसं मित्रांनो बघू शकता, शेतकरी मित्रांनो तुम्हाला 25% रक्कम भेटू शकेल, म्हणजे कंपन्या तयार झालेल्या आहेत. मग आता ते कोणत्या शेतकऱ्यांना देतात, का सरसकट देतात, ते बी पाहण्यासारखं होईल. कारण की ज्यांनी ऑनलाईन क्लेम केलेला आहे स्टार्टचा, तो 25% अग्रिम त्यांना भेटणार. थोडा टाईम लागेल, म्हणजे त्यांचं की क्लेम कॅल्क्युलेटेड होईल हे जानेवारीच्या एंडपासून आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये किंवा जानेवारीच्याच एंडच्या, म्हणजे जानेवारी नाही तर आतापासूनच काही शेतकऱ्यांचं शो करत आहे की क्लेम इतका कॅल्क्युलेटेड आहे. पण ती कॅल्क्युलेटेड दाखवल्या लगेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येत नाही. त्याच्यासाठी थोडा वेळ लागतो आणि तो वेळ किती लागतो आता ते बी आपण बघूया. वेळ लागल्यानंतरच ते तुम्हाला पैसे तिथे शो होतील आणि नंतर तुमच्या 8 ते 15 दिवसामध्ये खात्यामध्ये पडतील. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर धन्यवाद.